नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शहापूर हायस्कूलमध्ये 79वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा। विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध। कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आदर्श माध्यमिक विद्या मंदिर शहापूर हायस्कूलमध्ये भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। शहापूर, धेरण आणि धाकटे शहापूर गावातील नागरिक, तरुण वर्ग व ज्येष्ठ मंडळींची मोठी उपस्थिती लाभली। सोहळ्याची सुरुवात पंचायत समिती सदस्य श्री सुधीर हिराजी थळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली। प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी सरपंच राजेंद्र द्वारकानाथ पाटील, राष्ट्रीय पंच सुहास नारायण पाटील, यशवंत पाटील, मोहन पाटील, बाबू काका, विनोद पाटील, गिरीश पाटील, रोहिदास म्हात्रे, संजय पाटील, गोट्याताई यांचा समावेश होता। विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध कवायती, मधुर स्वरात सादर झालेले राष्ट्रीय गीत आणि देशप्रेमाने भारलेली भाषणे यामुळे वातावरण देशभक्तीच्या भावनेने दुमदुमून गेले। या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेच्या प्राचार्या संगीता म्हात्रे व संपूर्ण शिक्षकवृंद यांनी केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेली कार्यक्रमाची विविध रूपे उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटीलसह तृप्ती भोईर, शहापूर, अलिबाग। मिळालं ते सदासजी स्वातंत्र्य मिळालेले नाहीये। आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते सर्व आपले महान थोर क्रांतिकारी देशभक्त यांनी आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे। अनेक देशभक्त यांच्या माध्यमातून जे स्वातंत्र्य मिळालं त्याच्यामुळे आज आपल्याला त्याची जी आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला आज स्वातंत्र्य दिन साजरा करता येतो। आणि त्या निमित्ताने आपण मी सर्व तुमचे वार्ताहर यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी याच खेडेगावामध्ये येऊन स्वतः आपल्याला मुंबई हा आवाज वृत्तपत्र पर्यंत पोहोचवण्याची संधी आपल्याला लाभलेले। मी संदेश महाराजांना मी धन्यवाद देतो की त्याने चांगल्या प्रकारे विचार या शाळेमध्ये मांडलेले आहेत। त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद सुधीर भाई। आपण आपल्या या शाळेप्रती, या देशाप्रती चांगले विचार मांडलेले आहेत। आपल्या या गावचे ज्यांनी, आता मी या दोघांना नेहमीच ओळखत आलेलो आहे, सुधीर भाई आणि आपले राजेंद्र भाई यांनी एक गावचा विकास कसा व्हावा, प्रत्येक शाळेमध्ये, मंदिरामध्ये त्यांनी एक असा आपला विशिष्ट प्रकारचा ठसा उमटवलेला आहे। मी राजेंद्र भाईंना सुद्धा विचारेन, त्या आमच्या या शहापूर गावचे माजी सरपंच सुद्धा होऊन गेलेले आहेत, त्यांनी त्यांचं चांगल्या प्रकारे कार्य केलेलं आहे। त्यांना सुद्धा आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी त्यांच्या काय भावना आहेत हे मी त्यांना व्यक्त करायला सांगणार आहे। या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर, विद्यार्थी मित्र, श्रावण महिना चालू झाला नंतर खऱ्या अर्थाने या स्वातंत्र्याचे वारे वाहू लागतात। आज 15 ऑगस्ट 1947 रोजी या भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि 1.5 वर्षाच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो। खऱ्या अर्थाने आपला आज सर्वांचा आनंदाचा दिवस। हा आनंद साजरा करत असताना आपण या देशासाठी ज्या सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्याप्रती, त्यांना आठवल्याचा आणि त्यांच्याप्रती आदरांजली वाहण्याचा आजचा खऱ्या अर्थाने दिवस। आणि ह्या दिवशी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत असतात। मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण हे स्वातंत्र्य होत असताना या देशासाठी अनेक नेत्यांची मांदियाळी निर्माण झाली। अनेक शूरवीर सैनिक या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती वाहिली। आणि खऱ्या अर्थाने आपण आज जर पाहायला गेलो तर आज जहा डाल डाल पर सोनी की चिडिया करती है बसेरा, विविध स्पर्धा आम्ही घेतल्या आणि या सगळ्या स्पर्धांमधून आज कवायत, विद्यार्थ्यांचं देशभक्तीपर गीत गायन अशा विविध उपक्रमांमधून हा स्वातंत्र्य दिन आम्ही आज साजरा करत आहोत।